पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना टाळी टाळी पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना आवाज आवाज मोरिया गजानना रे गजानना मोरिया गजानना रे गजानना ओ पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरी गजानना रे गजानना प्रसंगी निवडलेला अभंग गंगाखेड निवासी विटेवरच्या मालकाचा अंतकरण असणाऱ्या साध्वी जनाबाईंचा आहे. प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगाद्वारे आईसाहेब नमूद करतात की विश्वाचा मालक हा वैकुंठात आहे, पण बालकत्व मात्र यशोदेकडे आहे. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी आईसाहेबांकडे आहे. काय लिहिलायत? रांगत शांगणी माथा जावळाची वेणी. अंगणात रांगायला लागलेलं आहे. देवाच्या रांगण्याचं वर्णन केलंय. आपणही रांगतच होतोत ना, आपलं नाही वर्णन, देवाच्या रांगण्याचं वर्णन. का? त्याच्या पाठीमागे विशेषण आहे. आपल्याला सुद्धा जावळा असतात ना, केस असतात ना लेकराला सुद्धा. जावळाची वेणी, सुंदरशी जावळ आहेत. आपल्या जावळांचं वर्णन नाही. पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे. पायात पैंजण आहेत, वाळे आहेत, हातात लोण्याचा गोळा आहे. देवाच्या बालपणातलं वर्णन आहे. ते लोणी काय असेल, तो वाळा कशाचा असेल, ते पैंजण काय असेल, फार मोठं नाविन्य त्याच्या पाठीमागं. धन्य यशोदा तिमाय दाशी जनी वंदीपाय, हे मात्र विशेषण आहे. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा जन्माला देवकी मातेच्या पोटी आले. आई म्हणून धन्यता मात्र यशोदेला, देवकीला नाही. जन्म तर तिनं दिलाय, पण तिला नाही, यशोदेला. धन्य यशोदा तिमाय, नुसती धन्यता नाही, दाशी जनी वंदी पाय. आईसाहेब म्हणतात मी त्या यशोदेच्या चरणावर नतमस्तक होते. त्यार्थी यशोदा आईसाहेब किती मोठ्या दर्जाच्या आई असताल हे तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला. चोंबळायचं असेल पैशासाठी तर मी सतत कीर्तनात सांगतो, माझ्याकडे हाऊद भरलेला आहे, म्हणजे कामापुरते पैसे येतात. बायको एकच आहे, त्याच्यामुळं असं काही फारसं कोणाला फारसं चोंबळायची, दाबून चोपून वगैरे साहेबन वगैरे म्हणण्याची मला तरी गरज पंढरपुरातल्या मालकांनी ठेवली नाही. तुम्ही मला मोठ्या अट्टहासानं आमंत्रित केलं. मी 2 तासाकरता तुमच्या वटीत आहेत. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. मी तुमचा आहे या नात्याने एकच विनंती करील, तुम्ही या पवित्र सनातन संस्कृतीतले आहात. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातले आहात. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाच्या राज्यातले आहात, देशातले आहात. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीने गुंजारलेला हा पवित्र प्रांत, या प्रांतातली तुम्ही आहात. आदिशक्ती माता मा कुलस्वामिनी, जवळच काही अंतरावर जगदंबेचं सुद्धा अधिष्ठान आहे, रेणुका मातेचं. याही भक्तीत फुललेली तुम्ही माणसं आहात. आणि अशा पवित्र सात्विक सदाचारी वातावरणात काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबातली तुम्ही रत्न आहात. मला वाटत नाही ही सगळी पोरं जेवढे आहेत यांचा कोणाचा बाप आमदार असेल, खासदार असेल, नाही. ही सगळी शेतकऱ्याची लेकरं. चेहरे पाहिल्यावर कळतात, खाती के गालन ना हाती के बाल.
तुम्ही काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबातली लेकरं आहात म्हणून विनंती करेन राजू, 60-65 वर्षाचं आयुष्य विटेवरच्या मालकाने आपल्याला मोजून दिलंय. त्या मोजून दिलेल्या आयुष्यात वारकरी बनण्याचं शिका, गळ्यात तुळशीची मान कंठी घालायचं शिका. देव तुमचं चांगलं करेल. राजू, आतापर्यंत 6093 गावं माझी महाराष्ट्रातली झालीत. याची एकमेव ताकद आहे माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणून मी इतका फिरलोय. म्हणून तुळशीची माळ गळ्यात घाला, देव तुमचं भलं करेल. काहीला असेल ह्याच्या दिसायली रे तुझ्या गळ्यात, कोणाला नसल तर घाला. आणि ह्या सगळ्या पोरांनी घातल्यावर ज्याला चावणं गेली, दात पडल्यावर त्यानं तरी लाजून घाला. घाला, माझ्या हातानं नाही, तुम्ही तुमच्या हातानं. माळ कोणाच्या हातानं घालावा असा काही विषय नसतो, काही नाही, घाला. या नटराज तरुण मंडळ कामारी, तुमच्या योगाने इथे येण्याचा योग आला. एका पवित्र परंपरेमध्ये मला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची वर्णी टाकण्याचा योग माझ्या जीवनात आला. ते माझं परम भाग्य. तुम्हा तरुणांना पुनश्च धन्यवाद. तुम्ही मला आमंत्रित केले याच्याकरता नाही, तुम्हाला कुरवाळत चोमाळत गोंजाळत. मी याच्याकरता तुमचा उदो करतोय की तुमच्यासारखं वातावरण इतर गावातल्या तरुणांच्या अंतकरणात सुद्धा भक्तीचं वातावरण निर्माण व्हावा असा भाव व्यतीत करतो म्हणून तुम्हाला कुरवाळतो. तुम्हा तरुणांच्या वतीनं भागवत महाराज मला शेलूला माझ्या शेतात येऊन भेटले. त्यावेळेला आमच्या टरबुजाची वाडी चालली होती. त्यावेळेला भेट झाली, निळकंठ महाराजांसोबत आले ते, आणि त्याच्यावर 4-2 दिवसाला मला संपर्क केला आणि तारीखही घेतली. आल्याला त्यांच्याकडे थांबलो, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोतावर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासेपर्यंत प्रणाम करतो. तुम्ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही आमचे देव आहात. वक्त्याचा देव श्रोता असतो. तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आमचे हरिभक्तीपरायण शंकर महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण विक्रम महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण देवसरकर राजू महाराज. मी फार दिवसाला तुमच्या गावीकडे आलतो. तुमच्याकडे तिळे लेकरं आहेत 3. त्यावेळेला ती छोटी छोटी होती, कोणतं पहिलं कोणतं दुसरं ओळखूच येत नव्हतं. तिळे लेकर, बरोबर आहे. मेमरी कार्ड चांगलं आहे माझं, याच्यात दुसरं काही डाटाच नाही, त्याच्यामुळे बरं आहे ते. राजू महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज आहेत. आदरणीय सूरज महाराज. आदरणीय पवन महाराज. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीम वाल्यालाही धन्यवाद. द्या सगळ्यांना आवाज. विठाला बऱ्यापैकी येता अंबाळ्याचे काळे गुरुजी सोबत आले, त्यांनाही धन्यवाद. नामदेव फर्निचरचे सर्वा हिंगोली निवासी आदरणीय विकासजी जयस्वाल ते आलेत. वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारे पत्रकार आदरणीय नरेंद्रजी वेरावार ते सुद्धा आलेत. हरिभक्तीपरायण आमचे राम महाराज आहेत. हरिभक्तीपरायण गावातलेच कपिल महाराज आहेत. उपस्थित सर्व महाराजांना साष्टांग दंडवत करतो. नावं सगळ्यांची शक्य नाहीत, मला पाठ नाहीत, आणि माझ्यावर रुसू सुद्धा नका. विठाला वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. आईसाहेब सांगतात की वैकुंठातला मालक यशोदेकडे आहे. अंशात्मक अवतार प्रभूचे 24 झाले. कर्मकांडातल्या संधीत सुद्धा 24 नावाची वर्णी आली. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संघर्षणाय नमः, मितविक्रमाय नमः. 24 नाव आली. मग अंशात्मक अवतार 24 आहेत. मी सगळी अवतार जर विष्णूचीच असतील तर एकाच अवतारातलं बालकत्वाचं का वर्णन केलं? का द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं वर्णन करावं? तो यशोदेकडे गेला याबद्दल आईसाहेबांनी का म्हणावं?
चला अंशांशात्मक 2 अवतार पूर्ण आहेत, पूर्णावतार रामकृष्ण. मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या बाबतीत तरी थोडस बोलावं नाही, कारण वैकुंठातनं प्रभू आले ते देवकी आपलं कौशल्यकडे आले आणि तिच्याकडेच थांबले. याच्याकरता फारसं वर्णन केलं नाही. पण वैकुंठातनं प्रभू देवकीकडे आले आणि देवकीकडे न राहता 11 वर्ष 53 वर्ष यशोदेकडे थांबले. याचा निर्वाळा आईसाहेब या अभंगाद्वारे देतात. विठाला मला सांगावा, पुरावा निर्वाळा ऐकत असताना अधिकारी लोकांचा ऐकायचा असतो. अधिकारी लोकांचा आवाज कडक करा, अधिकाऱ्यांचा ऐकावा लागतो. मला सांगा, सांगणारी माईकवर कुंटाला नाही येतं, लाखानं येतं, अब्जानं येतं, नदीला लोळायलेत माईकवर सांगणारे. पण कोण्याही भंगिऱ्याचा निर्वाळा मान्य नसतोय. वैकुंठातले हरी यशोदेकडे गेले सांगणाऱ्या आईसाहेबांचा दर्जा इतका मोठा आहे, मला असं वाटतं विधात्याकडे पारडच नसल. आणि जनाबाई तुमच्यातल्या सदस्य आहात, तुमच्यातल्या, पण दर्जा किती मोठा आहे जनाबाईचा. तुम्ही केलेल्या नैवेद्याचा सुगंध देवाने घेतलाय असं हातवरी करून एखादी बाई सांगू शकते का? मी केलेला नैवेद्य भगवान शिवजीला ठेवल्याच्या नंतर शिवजी प्रसन्न झाले आणि मला म्हणले स्वयंपाक फारच छान झाला, असं एखाद्या बाईला शंकर बोलले हातवरी करील का ती? मी तिच्या चपलाचं मंदिर बांधितो नाही. भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्यावर प्रसन्न झाले स्वयंपाकाला, असं कधी ऐकले नाही. का जनाबाईचा अधिकार मोजण्यासाठी पारड नाही. राजूबुवा 14 लोकांच्या ताटातलं उरलेल्या एका ताटात घेतलं, उरलेल्या एका ताटात घेतलं, थोडं थोडं एकाच असं उरलेलं घेतलं, एका पात्रात साठवलं. भूक लागलेली आहे, जेवायचं मानस करतंय, आता आपण जेवावं. पण एका सुपात दाणे काढलेली होती आणि एवढं जेवल्याच्या नंतर आपल्याला दळताना घाम येईल, व्यवस्थित दळा वाटायचं नाही, म्हणून आपण दळण करून घेऊ आणि नंतर जेवू. म्हणून तितका स्वयंपाक महाराज तो झाकून ठेवला. दळण आटपलं आणि दळण आटपल्याच्या नंतर जेवायला बसल्याबरोबर एक व्यक्ती जेवण्यासाठी आली. ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो विश्वाचा बाप तिथं हजर झालाय. पात्र घेतलं होतं समोर. कालवायची काही गरज नव्हती, सगळं कालवलेलंच होतं, कालवलेलं होतं महाराज सगळं. पाणी फिरवलं, भगवंताच्या नामाचा उच्चार केला आणि घास छातीपर्यंत नेल्याबरोबर तो येऊन टेकला आणि तोंडातून वाक्य पडलं, जना एकटी खातेस? एकटी एकटी? प्रभू तुम्हाला सुद्धा देण्याची इच्छा आहे, पण हे सगळ्याच्या ताटातलं थोडं थोडं आहे. काय शंकर महाराज तो देव आहे हो. एखाद्या वेळेस त्याला श्रीमंत आवडतेत का आवडत नाहीत याबद्दल मला सांगता येणार नाही, पण भक्त किती आवडतेत याच्यासाठी माझी वाणी पण कमी पडते. इतकी भक्त त्याला आवडतात. हरी हातातला घास पात्रात टाकायला लावला. स्वतःच्या पितांबरानं जनाबाईचे बोट पुसून घेतले आणि स्वतःचा हात त्या पात्रात घातला. पात्रामध्ये हातामध्ये ते अन्न घेतलं. जनाबाईचे डोळे रडत होते, अंतःकरण रडत होतो. विश्वाचा बाप याला उष्ट खाची वेळ आली आणि त्याच्यातला तो एक पहिला घास साध्वी जनाबाईच्या मुखात घातला. दुसराही घातला, तिसराही घातला, चौथाही घातला. महाराजी 2-4 घास ज्या वेळेला जनाबाईच्या तोंडात समर्पित केली त्यावेळेला जनाबाईची ओठ, जनाबाईची जीभ, जनाबाईचा दात
त्या देवाच्या करंगुळीला त्या बोटायला लागला आणि मग 6वा घास पात्रातला घेतला ना आपण ते बोट चाटू चाटू खाल्ले. जेवी पंढरी रावतीये सवेची जनी कोणतीये भाव. काय भाव असेल पण जेवी पंढरी रावतीये सवे. बायकांवर दगड टाकल्यावर त्यांना राग आला असेल. आपलं इचकितोय, आपल्याही स्वप्नात अजून देव नाही. काय भाव असेल आपला अजून स्वप्नात नाही. मी एकच पाप केलं फक्त, कीर्तनात पाकिट घेतो ते बी बावल्यावर चढल्यामुळं. बावल्यावर चढो नसतो तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. त्या पापाच्या व्यतिरिक्त कोणतंही पाप दाखवा पटका न दिला, पण अजून स्वप्न नाही. उष्ट जगाच्या बापाने ताटात खावा, अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. आणि त्या माऊलीचा आज प्राप्त प्रसंगी निभवलेला अभंग विठाला विठाला. ए तरुणांनो, नटराज तरुण मंडळ, याच्याकरता माळीचा आग्रह केला. मला काय आमच्या गावातल्या पोरी तुम्हाला द्यायच्या नाही, कारण माया म्हणण्यानं थोडं देणार आहेत. इथल्या मला करायच्या बी नाही, कारण मला एकच पोरग आहे, इतक्या कशा करू. पण माझा एक स्वार्थ आहे, साध्वी जनाबाईनं गळ्यातल्या तुळशीच्या माळेच्या भावानं विश्वाचा पाप जिंकला. निदान तुमच्यावर कृपा होण्यापुरती तरी माळ घाला. विठाला विठाला वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. 12 जणावा इकडं श्रुती आली. श्रुती हेरावर तुमच्या लक्षात असावं, पत्रकारात सर्वात अगोदरच कोण पत्रकार तो श्रुती होती. त्याच्यानंतर पत्रकारित्व पुढे सुरू झालं, त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. मी परवाला सुद्धा तुमच्या पत्रकारांना संभाजीनगरला राज्यपालांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता, त्याच्यात सांगितलं होतं की विश्वातलं पहिलं पत्रकारित्व कोण असेल तर ती श्रुती होती. आणि श्रुती साध्वी जनाबाईकडे आल्या आणि जनाबाईला विचारलं, आई साहेब मला एक शंका आहे हो. चारवाकांनी बऱ्याच वेळेस मला विचारलंय. चारवाक म्हणजे भडवे असतात, हे हरामखोर असतात, नालायक असतात. चारवाक कोणाला म्हणायचं माहिती आहे? आपल्यात राहून आपल्या सारखे कपडे घालतात, आपल्या सोबत राहतात आणि आपल्या धर्माचं इचकितात, या भडव्यांना चारवाक म्हणतात. विठाला ये धर्मद्वेषा भयोतिहु निंदकारा रसनायो चारवाको नष्ट जायम कृतजन्य पापायत्वी नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का? हे हरामखोर चारवाक आहेत. यांनी सुद्धा मला दम दिलाय की तुम्ही जनाबाईला विचारा, वैकुंठातला देव हा 8व्या अवतारामध्ये देवकीकडे आहे. देवकीचं वर्णन न करता यशोदेचं वर्णन का? साध्वी जनाबाईंनी श्रुतीचा आदर केला आणि श्रुतीला सांगितलं, श्रुती माते ऐकायचं कशा करता? देवकी मातेचा पुत्र आहे, त्याबद्दल काही विषय नाही, पण मात्र तो देवकीकडे थांबला नाही हे मात्र मुख्य आहे. श्रुतीला सांगितलं, श्रुती माते मी एक सामान्य कुळातली स्त्री आहे, एका गरीब कुटुंबातली स्त्री आहे, माझ्याकडे बंगला नाही, हवेली नाही, काही नाही, काही विषय नाही, मी साधी आहे. याच्या पलीकडचं साधं पण सांगू का? मी ईदभर पोटाच्या खळगी भरण्या म्हणण्यापेक्षा विश्वाचं मालकानं दिलेलं हे स्त्री शरीर हे गोड तत्वात सांभाळण्यासाठी एका श्रीमंताकडे मी दास्यत्व केलं. तो श्रीमंत म्हणजे संत शिरोमणी नामदेवराय. दासी नामयाची, मी संत शिरोमणी नामदेवरायच्या घरची दासी आहे. श्रुती मी दासी आहे, दासी आहे. पण मी पुराण पाहते ग, या संस्कृतीमध्ये पुराणाला फार मोठी किंमत आहे. पावे पुराणी. आणि पुराण गिरगावकर सांगते म्हणून नाही ऐकायचं. तुकोबार आहे, तुका म्हणे नाही
पहावे पुराणी. गिरगावकर म्हणे नाही, तुकोबार आहे म्हणे, मोठ्यांचं ऐकत जा. हे भंगिरे कोपऱ्या कोपऱ्यावर बसलेत तुम्हाला सांगायला. त्या भंगिऱ्याच्या त्याच्या बायका ऐकणं तुम्ही कशाला ऐकायला? तुमच्या गोळ्या संपल्यात का? कोण्या बी नाला ऐकायचं ऐकायला? विठाला विठाला दर्जेदार माणसाचं ऐकलं पाहिजे, अधिकारी लोकांचं ऐकलं पाहिजे, आपला उद्धार होत असतो. ऐका तुकोबारायचं. श्रुतीला जनाबाई सांगतात, हे श्रुती माते, या संप्रदायाला पुराण हृदयस्थ प्रिय आहे. आणि पुराण सांगते जरी देवकीला झालाय पण तिच्याकडे थांबलाच नाही ना. 11 वर्ष 53 दिवस यशोदेकडं. म्हणून वैकुंठीचा हरी ताणा यशोदेच्या घरी. शंकरबा श्रुती साधी नव्हती, श्रुती न्याय देत होती. श्रुतीनं न्याय मागितला, मला विश्वाला न्याय द्यायचा आहे. आईसाहेब देवकीला झालाय पण तिच्याकडे थांबला नाही. मग आईकड न थांबता यशोदेकडे का गेला? एक न्याय. दुसरा न्याय विकासजी, मग यशोदेकडेच का गेला? नांदेड जिल्ह्यात का नाही आला? परभणीत का नाही गेला? जालन्यात का नाही गेला? संभाजीनगर का नाही गेला? इकडे यवतमाळ का नाही गेला? नागपूर का नाही गेला? अमरावती का नाही गेला? अकोला का नाही गेला? महाराष्ट्रातच का नाही आला? गोकुळातच का गेला? नाना प्रकारचे प्रश्न तिचे. मग या महाराष्ट्रात, या भारत देशात कितीतरी सात्विक बायका आहेत, मग यशोदेकडेच का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आई वडिलाला सोडलं का? बरं आता मला सांगा, वसुदेव देवकी काय सामान्य आई वडील होते का? सामान्य आई वडील असतील का? एक सांगू का, तुम्ही किती जण माळकरी आहेत मला काही माहित नाही, पण तुमच्यात माळ नसल्याने जर आज माळ घातली तर त्याच्या आईचं अंतःकरण भरून येईल. माझं लेकरू वारकरी झाले, नुसती माळ जर गळ्यात घातली तर आईचं अंतःकरण भरून येते. विश्व चालवणारा मुलगा जिला झालाय त्या देवकीला किती आनंद वाटत असेल. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण. या सगळ्या क्रिया करण्याची ताकद त्याच्यात आहे, ही संपूर्ण अवस्था त्याच्याकडे आहे. असा पुत्र जिच्याकडे, आणि त्या पुत्राला 9 महिने पोटाळत सांभाळायची ताकद जिच्या, ती किती मोठी असेल. राम महाराज किती अधिकारी असेल, किती अधिकारी असेल. तो बाप काय सामान्य बाप होता का? वसुदेव सामान्य बाप आहे? थोडस जरी दुःख झालं तर आपण डोक्याला हात लावतो, थोडं जरी दुःख झालं तर आपण डोक्याला हात लावतो. महाराज त्या बापाच्या देखता मेहुण्यानं 6 लेकर आपटून मारले. 6 मारी दुराचारी, 6 मारले. पुराणाचा सिद्धांत आहे, तंदुला परिपाके नाम, तंदुलाम परिपाके नाम, वैशान्य रस्तते वच. पाक म्हणजे स्वयंपाक, अग्नीच्या सानिध्यात केला जातो. वैशान्य नावाच्या अग्नीवर जे शिजवल्या जातं त्याला स्वयंपाक म्हणतात. भडाग्नी तत्वाच्या अलीकडे एक अग्नी असतो, त्या अग्नीवर जो शिजवल्या जातो त्याला पिंडाचा भात म्हणतात. आता सुरू होणार आहे, परवाला 2-3 दिवसाला सुरू होणार आहे महालय. तर्पणविधीचा काल सुरू होत असतो. अग्नीचे प्रकार 14, एका ठिकाणी 9 सांगितले. पण या वैशान्य अग्नीच्या सानिध्यात केलेला जातो पाक, त्याला स्वयंपाक म्हणतात. तंदुले म्हणजे भात. या भात शिजलेला हातात घ्यायचा, तो दाबायचा आणि दगडाच्या भिंतीवर त्या भाताचा गोळा फेकून मारायचा. भाताची शीत जशी पांगतात तशी 6 लेकराच्या मांसाची तुकडी पांगलेली बापानं पाहिली. दुःख नसेल का त्या बापाला? इरावर तो बाप पाषाण हृदय असेल. हे महाराज, हे भागवत बुवा, त्या बापाचं शरीर पाषाणाचं असेल, दगडाचं असेल, अंतकरण पाषाणाचं असेल? नाही महाराज, दुःख पचवण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला ज्ञानी म्हणतात. धन्य त्याचे ज्ञान न करी लोक, धन्य त्याचे ज्ञान न करीत शोक, व्यधिता बालक नामावर, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. महाराज, ज्ञानी माणसं हरामखोरापाशी रडत नसतात.
हरामखोरापाशी रडत नसतात ज्ञानी माणसं. ज्ञानाला रडायचंच असेल तर तो संतांपाशी रडेल. रडणं म्हणजे दुःख सांगणं. हो, ज्ञानी माणसं श्रीमंताच्या जवळ रडतच नसतात. श्रीमंताला काय दया येईल? त्याला वढायचंच पडतं. त्याला दया येत असते का? आणि दया आणि श्रीमंती ज्याच्याकडे, त्याला माणूस म्हणत नसते, त्याला श्रीमंत म्हणत नसते, त्याला संत म्हणतात. दया आणि श्रीमंती ज्याच्याकडे त्याला संत म्हणत असतात. म्हणून ज्ञानी माणसं एक तर संताला दुःख सांगतात आणि योग आला तर देवाला, देवापेक्षाही संताला सांगतात बरं का. कधी कधी देवाला, देवा सांगू सुख दुःख. कारण कधी कधी देवालाही सुख सांगायचं आणि दुःखही त्यालाच सांगायचं. काय गोड सिद्धांत आहे आपल्या संप्रदायाचा. महाराज, सुख दुःख त्यालाच सांगा, स्तुती त्याचीच करा आणि निंदा त्याचीच करा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. ह्या मधल्या भंगिऱ्याला चोंबळायचंच नाही. कीर्ती मानवाची, हिम्मत असेल तर स्तुती त्याची करा. आणि देवाला स्तुती आवडती बरं. एक जण म्हणला मला संतांची स्तुती करायची. भंगिरे आहेस तू? पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. संतांना स्तुती आवडत नाही, देवाला स्तुती आवडती. देवाची स्तुती कौरवानं केली का पांडवानं? भजन या शब्दाचा अर्थ स्तुती बरं. भजन या शब्दाचा अर्थ स्तुती. कौरवानं केली का पांडवानं? पांडवानं. आणि कौरवानं केली नाही म्हणून हाणले. नुसते हाणले नाही, हाणून पेटून दिले. आणि ज्या पांडवानं स्तुती केली त्याच्याकरता स्वतःचा संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी विठाला विठाला. स्तुती त्याचीच करा, नाही पटलं तर निंदा त्याचीच करा. पण ताकद लागते बरं निंदा करायला. देवाची निंदा करायला इतके शहाणे आहेत का आपण? तो तर फोडीन देव. विठाला विठाला विठाला. चला, काय सांगू लागलो? यशोदेकडे देव का? धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक. ज्ञानी माणसं पांचटापाशी रडत नसतात. एक तर संतांपाशी रडतात, अन्यथा देवापाशी रडतात. असं देव ज्ञानी आहेत. इतका ज्ञानी बाप, वसुदेवासारखा ज्ञानी बाप सोडा, देवकी सारखी पवित्र आई सोडली आणि यशोदेकडे गेला. श्रुती न्याय मागते, मला न्याय पाहिजे. यशोदाई साहेबांना सांगितलं, श्रुती माते ऐक, तुला न्याय देते. इतका पवित्र बाप सोडावं लागला आणि इतकी पवित्र आई सोडावं लागली, याचं कारण काय? काय कारण? एक जण म्हणला, माय बाप कुठं अपवित्र असतेत का? भडवायस तू, तुला अकलीचा कांदा नाही. तू काल परवा परमार्थात आलास, तुला काय ज्ञानाचे डोळे असतील? हिरण्यकश्यप बाप नव्हता? भक्त प्रल्हाद मुलगा नव्हता? बाप चांगला होता का? भजन करू देत होता का पोराला? नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. नालायक बाप होता तो. कितीतरी नालायक बाप दाखील पुराणात. हातात दगड उचलले गोसतील. पण मुलाला भजन न करू देणारा बाप. काहीचे भाऊ खराब, नालायक. काहीचा बाप खराब, काहीची माय खराब. किती माई दाखवायच्या पोराला भजन न करू देणाऱ्या. एक खपक्या मोबाईल येतनं तुमच्याकडे इचकी जाणते. भंगिऱ्याला चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
काय त्या नालायकाला शुभेच्छा देता, सकाळी त्याला बायकून लाल होस्तर आणलंय आणि त्या पांचटाला शुभेच्छा देतात. त्याच्याकडचं लोन तुमच्याकडे आलं तर तुमची रूम ने ना आणीन. त्याच्याकरता तितका वेळ जर पुराण पाहण्यासाठी दिला तर आपले सूत्र कळतील. विठाला एवढा ज्ञानी पिता, एवढा ज्ञानी आई का सोडी वैकुंठीचा हरी. कारण आहे का हे वाढवा आवाज. इतकं वातावरण छान आहे, काही सभागृह नाही, काय नाही. द्या आवाज द्या, देव चांगलं करेल तुमचं. श्रुतीने प्रश्न केला, मग का सोडे, का राहिले नाही? इतका पवित्र पिता, एवढी पवित्र आई, 7व्या अवतारात एक चूक केली. एका गरीबाचं पोरग मारलं. या संप्रदायात चुकीला किंमत नाही. नाही भीड तुका म्हणे, सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा. चूक लहानानं करू की मोठ्यानं करू बुवा सारखंच फटका बसणार. पोरान गाडी चलिली तरी उलथतीन, बापान चलली तरी चूक केल्या. सासूच्या हातान जरी मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नासत, सुनाच्या हातान लागला तरी नासत. चूक कोणी करू द्या, लहान्यान करू मोठ्यान करू. मग विश्वाचा बाप जरी असेल तरी चूक चूकच आहे. एका गरीबाचं पोरग मारलं. किती गरीब, राल घर नाही. किती गरीब, अंगावर कपडे नाहीत, काय घालीत होते. आकर्षिलिया विहंगमा छेदोनी बक्षिती मज्जा तंतु जाना पिच्छ परिधानावरुता ठेली. पुराण सांगते पक्षी आकर्षित करायचे म्हणजे शिकार करायची, शिकार करून पक्षी मारायचे, मज्जातंतू भक्षण करायचं, मांस खायचं आणि त्याच्या पंखाच्या अंगावरला कपडे. परिधानी ती पिच्छ जाना, पिच्छ म्हणजे पंख. स्त्री असेल तर फक्त एवढा भाग पंखाची चोळी करायची आणि गुडघ्याच्या वरी 4 बोटन बेंबी इतका भाग झाकून घ्यायचा. जंगलात राहणारी लोक. आणि पुरुष असेल तर फक्त कंबर तितकी पंखानं झाकायची. किती गरिबी असेल हो. ईदभर कपडा नाही घरी, ईदभर. न अंबरा भय ठेवी, न अंबरा भय ठेवी चक्षुशी आलो लोप्त दावी. म्हणजे डोळा पुसा इतका पण कपडा नाही. अंबर म्हणजे कपडा. काय दारिद्र्य असेल, काय गरिबी असेल. आणि तितक्या गरीबाचं पोरग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं. काय गरज होती काय मारायची? बर काय केलं त्या पोरानं? त्या पोराने एखाद्या बाईकडे वक्र दृष्टीनं पाहिलं का? एखाद्या माणसाला शिवी दिली ती का? कोणाचा खिसा आणला होता का? कोणाचं घर फोडलं होतं काय? काय केलं का त्या पोरानं? काहीच नाही केलं. त्याने एकच केलं, त्यानं भजन केलं. भजन केलं. आणि कोर्टातल्या जेजनं न्याय चुकीचा द्याला. जेजनं न्याय चुकीचा द्यालता. जेजनं जरा चुकला. जेज चुकत असते, वकील चुकत आहेत, जेज चुकत आहेत, कोण म्हणतं नाही चुकत. चांगली चांगली माणसं पण चुकत असतात. सामान्य जेज होते का? सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ होते. वशिष्ठाच्या कोर्टात न्याय टाकला. एक 11 वर्षाचं पोरग एका महाराजाचं मरतय. काय कारण आहे? जेजनं न्याय चुकीचा दिला. कोणीतरी शूद्र भजन करते म्हणून पाप वाढलं. वारकरी संप्रदाय मान्य करीत नाही. या संप्रदायामध्ये अमक्या जातीनं भजन करावं असं सांगितलंच नाही. सकळासी येथे आहे अधिकार, येथे आहे अधिकार. उद्धार हरीच्या नामे, या संप्रदायात भजन करण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. इतकं जर पसंत पडलं नसेल तर एक पुरा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण.
इतक्या नाही थांबले विकासजी. चांडाळादी किंवा बाळे नारी नर बायकांना सुद्धा भजन करता येते. याच्या पलीकडे सांगू आदी करोनी वेश्या, वेशेला सुद्धा भजन करता येते. एका वेशेनं भजन करून तिथं वैकुंठाला गेलीच कैलासाला, पण तिनं विमानात बसून एक कोंबडन माकड पण नेलं, त्याला गे विमान पाठविले. फक्त भजनाचा पुरुषार्थ. म्हणून हे नटराज मंडळ भजन करी जा. भजन या शब्दाची व्याख्या आहे तुमच्या मायबापाला चांगलं बोल जा. मी नाही म्हणणार मंदिरात येऊन टाळ कोरक बी वाजवा. तुमचे आई वडील प्रसन्न होतील असं बोला. याचं नाव भजन आहे रे, याचं नाव भजन आहे. वाटेल ते काम करता, माईला रडवीत असाल, बापाला रडवीत असाल तर का लाल सलई हातात घेऊन बसलेला आहे. कुठं कुठं हानीन त्याचा मेळ नाही. विठाला विठाला सगळ्यांना भजन आहे. माझ्यासारख्या येडपट बाळ्याला 127 पुरावे प्राप्त झाले. कबीर मोमीन, लतिफा मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किंवा उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वाईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. प्रतापे सबळ नामाची आ, लंकेशूरले बिभीषणाचे घर. हृदयी सीतावर मनोनिया. किती पुरावे. राक्षसानं सुद्धा भजन करायचंय. भजन ही विश्वाच्या मालकाची स्तुती आहे. मग भजन करणारं पोरग देवानं एका जेतचं ऐकून मारलं. जेतचं ऐकून मारलं. बाईनं पोराचं प्रेत उचललं आणि मारणाऱ्याच्या दारात गठुडं आणलं. श्रुतीने विचारलं तिला काय माहिती प्रभू रामचंद्रान मारलं. बाण जवळच पडलेलं होतं. राम नाम मुद्रांकित तीरस्थान होत. मोठ्यांचं वाक्य. स्थान होते, त्या स्थानावर तो तीर पडलेला आहे, तो बाण पडलेला आहे आणि तो बाण राम नामांकित मुद्रांकित आहे. हा राम प्रभूचा बाण आहे. अटळ झालं की मारलाय यांनी. गाठोडं घेतलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दारात. वेगात सांगतो पुढे सरकायचंय. वैकुंठातला हरी आई वडिलांना सोडून यशोदेकडे का, आणि जनाबाई यशोदेला धन्यता का देतात याचे 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. वातावरण ढगाळ आहे, कडक ऊन आहे, एवढी लोक जेवायची. तर मी वेळेत सोडीन, काही ताण घेऊ नका. मला काही जास्त नाद नाही. लय पाणी असल्यावर वाढूळ पोहायचं. आंघोळ केली बाहेर निघलं पाहिजे, आहे का नाही. काय विषय. त्याला तूप भरपूर असलं तरी भातावर घ्यावा, वरणावर घ्यावा, चपातीला लावा, भाकरीला लावा. बैंगानावर नसतेत खात. हो, भरतावर कसं तूप खाता येईल. भरतावर जर तूप खाता असेल वांग्या होतं 1 नंबरचा बैंगाण्या. विठाला विठाला. आपल्या संप्रदाय समय जाणार राजभो हा संप्रदायाचा नियम आहे. लोक जे प्रसाद मोठा आहे आजचा. भगवान गणेशाचा जुनी परंपरा आहे. तरुणांचं सहमत आहे याच्यामध्ये. ठीक आहे, येत जा तरुण याच्यामध्ये. आणि मग सुमंत आदी प्रधान सगळ्यांना कळालं. मर्यादा पुरुषोत्तम जवळ आले आणि हृदयावर हात ठेवले. या हृदयावर हात ठेवणं म्हणजे नम्रतेचं लक्षण आहे. तोंडावर हात ठेवणं 3 लक्षण सांगितले. 2 सांगतो. एक आश्चर्याचं लक्षण आहे. बापरे बापरे. आननापुटी पारणी. आनंद म्हणजे मुख आणि पारणी म्हणजे हाता. आश्चर्यो कारका यत पारणी द्विधायाम निंद्य कारकस्ततेवच. दुसरं कारण. तिसरं नाही सांगणार. सगळ्या गोळ्या एक खट्या घातल्या की रिॲक्शन येत असते. 2 सांगतो भागवत. एक आश्चर्याची बाब आहे. बापरे. कटुयाम निषधायाम नवर्ण नसती.
बोलणंच नको रे बापा, बोलणंच नको, नको 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 बोलूच नाही, ते इतका पापी आहे. निषेधोकारा हा तोंडावर हात ठेवण्याचे लक्षण. ललाटम प्रपटलेशिं शंखातुरा भयस्थितायाम चिंतातुरा भयस्थितायाम. कपाळावर हात ठेवणं शंका आहे, कपाळावर हात ठेवणं चिंता आहे. आता काय करावं, बडवलं कपाळ. पण पारनिहृदयस्तो नम्रता भजायते नाम. छातीवर हात ठेवणे म्हणजे पाया पडल्याच्या बरोबरीच आहे. म्हणून कधी कधी देवाच्या दारातून गडबडीत जात असताना हात हृदयाला लावा. अधिकारी व्यक्ती समोरून जात असताना हात हृदयावर ठेवा. संत जर समोरून जात असतील तर हात हृदयावर ठेवा. शक्यतो वाकत जा. संता लोटांगणी संता लोटांगणी जाताला नको मनी नको मनी नको मनी संतांना लोटांगण घालायचं. देऊतल्या मालकांना सांगितलं, लाज नाही वाटली पाहिजे. ह्याच्या पलीकडे सांगू, प्रेतायाम चलित स्कंधा भयो नाम वैशान्यरो यद भडाग्नी रूपेषु तत्क्रिया नाम. वैशान्य अग्नीचं रूपांतर भडाग्नी नावाच्या अग्नीत होत असतं. आणि भडाग्नी नावाचा अग्नी ज्या वेळेला गाडग्यात घेतला जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमाग प्रेत असतं. ते कोण्याही जातीचं असलं. हृदयम पारनिर्स्तते वचा. जळत्या प्रेताला कधी नमस्कार करायचा नाही. हा म्हणून आपल्याकडे अंतिम दर्शन सांगितलं. जळालेल्या माणसाचं दर्शन नाही. जळाला की दर्शन आपण घ्यायचंच नाही. तो मोठ्या पदाला जातो. तो कामने रक्षा झाली आप. मी नम्रतेमुळे सांगायलो, कीर्तन श्राद्धाचं नाही काल्याचे, पण मी लक्षण सांगायलो. हात कुठं न्यायचे, कुठं नमस्कार कोणाला करायचा. एक सांगू का, अब्जानं पैसे जरी हरामखोराकडे असतील तरी त्याच्या पाया पुढे जाऊ नका. अब्जानं त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा असल्या तरी त्या भंगिऱ्याच्या पाया पडायचं नाही. हा, त्याचा बंगला जरी सोन्याचा असेल नालायकाचा तरी त्याच्या घराकडे बघून डोळे सुद्धा वाकडे करायचे नाही. तुम्हाला आदर ठेवायचा असेल तर संतांचं ठेवा. पैसे काय नाही, पैशाचा काय विषय. रावणाकडे कमी होते का? कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. क्या बात है. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. कोटी घरे काशाणी तांब्याची. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. 5 लक्ष घरे. हो हो 5 लक्ष घरे. ते शुद्ध ओरिजिनल गाईचं वासरू आहे. गाईचं वासरू आहे. गाईचं वाया कसा जाईल महात्मा. अधिकारी महात्मा आहे. एवढा श्रीमंत रावण. महाराज आपण थोडं लिहिलंय, हे मालकाच आहे. तरी पण नमस्कार करत असताना एका चुकीनं खेद मानला सगळ्यांनी. आचरणशील लोकांची बुट उचली जा. आचरणशील लोकांची बुट उचली जा. जगाचा बाप तुमच्यावर कृपा करील. आणि हरामखोराचे जर बुट उचलताल तर यमाल सांगून झपके देईल. विठाला विठाला विठाला.
दोन्ही हात छातीवर आहेत, नम्रतेचं लक्षण आहे. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप. एक सोपी व्याख्या सांगू का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना पुरुषोत्तम पदवी आहे. पदवीवर पुरुषोत्तम. पुरुषोत्तम राम नाव नाही, नाव राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम. नुसतं मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात का? नाही, राम. राम का पुरुषोत्तम? पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातले पुरुष, या सर्व पुरुषातला उत्तम, त्याचं नाव पुरुषोत्तम. पुरुषोत्तम नावाचा माणूस नाही बरं कोणी. सर्व पुरुषातला उत्तम, सर्व पुरुषातला, आणि तो पुरुषोत्तम एका लाहोर चित्र सशे धरणाऱ्या बाईला नमस्कार करतोय. दोन्ही हात छातीवर ठेवले, नम्रतेचं लक्षण. मी एका कीर्तनात बोलून गेलो, युद्ध करत असताना जर हातातलं शस्त्र संपलं असेल, म्हणजे तीर संपले असतील, आता नुसती कमान आहे तर कमानीन कसं मारता येईल? किंवा गदा उडून गेली असेल तर कसं मारता येईल? समोरचा आपला जीव घेईल. त्याच्यामुळं नम्रतेचं लक्षण आहे. पारणेर द्वयम आंबरायाम, म्हणजे हातवरी करणं हे नम्रतेचं लक्षण आहे. प्राणी मात्रात पण नम्रता सांगितली. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि तिथले कुत्रे वाव वाव करायले की त्याचा मार जर खाचा नसल तर यान कष्ट घालायचा. आहे का नाही शंकर? दोन्ही पायाच्या मधातून शेपटी टाकली की ते कुत्रे म्हणतात, ए चलो भेला आपल्याला, चला चला, याल बोच करायचं नाही. हा, म्हणजे कुत्र्यात पण नम्रता सांगितली. स्वाना भयो नम्र पदा सग्र अग्रभागेषु यत पुच्छाग्र भयस्थितानाम नाभिस्थला तुझ्या येते. जशी शेपटीचा गोंडा बेंबीकडे जाईल तशी बाकीची कुत्री म्हणतात आपल्याला भेलं. म्हणजे श्वानात नम्रतेचं लक्षण. आता बैलात नम्रतेचं लक्षण. वृषभा नेटी सवे सांडोनिया धूम गाठी. धूम शब्द नाही तिथं बरं, धूम म्हणजे पळणे, तिथं दुसरा शब्द आला संस्कृत मध्ये, पण कळण्यासाठी वापरतो. एका वृषभानं दुसऱ्या वृषभाला पाहून पळणे हे नम्रतेचं लक्षण आहे. बाबा तुझे शिंग फार मोठे आहेत, आकाशा पसतो रे, असू दे, मला नाही तुझ्या शिंगाच मार खाचा. नम्रतेचं लक्षण आहे. पक्षातली नम्रता, वानरातली नम्रता, सिंहाची नम्रता, व्याघ्राची नम्रता, चित्याची नम्रता, बिबट्याची, काय यांच्या प्रत्येकाच्या नम्रते, मयुराची नम्रता, नम्रता सांगितली. विश्वाच्या मालकानं दोन्ही हाती छातीवर ठेवल्या. लक्षात आलं ना? बाईन सांगितलं तुम्हाला माफ करणं किंवा शिक्षासन करणं माझ्या हातात नाही, मी किराताची बाई आहे, माझं पोरग का मारलं न्याय विचारते. भगवंतानं सांगितलं बाई माफ कर, वशिष्ठाचा न्याय चुकला आणि म्हणून मला न्यायालय शूद्र तप करते. याच्याकरता आमच्या गावात महाराजाचं पोरग मृत्यू पावलं. शहानिशा केली, ते पोरग मामाच्या गावी मेलं तर तिथं मेलच नव्हतं आणि देवाचा न्याय चुकला. ठीक आहे प्रभू, एकच मदत करा, मला शरवीपर्यंत न्या. भजन करणाऱ्याचा अधिकार ऐकतात का रे नटराज मंडळ? ज्याच्या कमरेला फक्त 6-7 बोटाची पखाची लंगोटी होती, पखाची मारलेल्या पक्षाच्या पंखाची लंगोटी, म्हणजे एवढं सुद्धा त्याच्याकडे उपरणं नव्हतं. इतकं पण, इतक्या परिस्थितीतला नाजूक माणूस, त्याला खांदा द्यायला जगाचा बाप होता. हो, सरपणाची तयारी कोणी केली? प्रधानानं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे प्रधान सुमंत यांनी सरपणाची तयारी केली. भडाग्नी कोणी दिला? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी दिला. भडाग्नी लाहोर चित्र सशे धरणाराच्या कुळातलं पोरग भडाग्नी दिला. निघाले वापस निघत असताना आईने एकदा वळून पाठीमाग पाहिलं. ढन 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 शरीर पोराचं जळत होतं. मुलाच्या चितेकडे बघितलं आणि मारणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे बघितलं की ओठ ओठाल चिटकले. कशा करता चिटकले? जगाचा बाप आहे आपण, याला काय म्हणून शाप द्यावा म्हणून ओठ चिटकले. लक्षात घ्या मोठ्याल्यांनो, चुका केल्यावर किती फेडावं लागतात लक्षात घ्या. जगाचा बाप आहे, त्याच्या मनात आलं तर मंडपही शिल्लक होत नाही. त्याच्या मनात आलं तर एकही घरावरचं पत्र ठुत नाही. त्याच्या मनावर आलं तर एकही उभं झाड ठुत नाही. त्याच्या मनात आलं तर आपल्याला एकालाही घरी जाऊ देत नाही. इतकी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला शाप कसा द्यावा, पण चुकल्यावर कसं फेडावं लागते लक्षात घ्या.
आणि मग पाहलं रामचंद्राकडे तये मिनली आननाची आपुटी. दोन्ही ओठ ओठाला चिटकले. पण महाराज जीभ जरी शांत बसली असेल तरी हृदय शांत बसत नाही. आणि हृदयातून एक ध्वनी निघला, देवा उतार वयात चुकीचं केलंस रे, उलट केलंस रे देवा. देवा पोराच्या हातानं या शरीराची मुठमाती व्हायला पाहिजे रे देवा. देवा ते सोयीचं झालं असतं रे. पण देवा म्हाताऱ्या माईला पोराला पेटवावं लागते तिच्या डोळ्यात देखता. किती उलट केलंस रे प्रभू. देवा कोण्या जन्मातलं पाप असेल रे माझं की मला एका तरुण पोराची पेटलेली चिता बघावं लागती माझ्या लेकराची. मी ज्याला जन्म दिलाय 9 महिने पोटात ठेवलंय त्या बाळाची धगधगती चिता मला बघावं लागली रे देवा. या डोळ्यानं कोण्या जन्मात पाप केलं असेल. देवा माझी म्हाताऱ्याची काठी मोडीस का रे देवा. देवा माय बापाचा आधार असते तरी आपत्य. देवा आई वडिलांचा आधार असते तरी लेकरती. माझा आधार मोडून टाकलास, माझ्या छत्रीचा दांडा मोडून टाकलास, माझ्या छत्रीच्या काड्या छिन्न विच्छिन्न करून टाकल्या, माझ्या छत्रीचा कपडा जाळून टाकलास रे देवा. मी पोरकी झाले रे, मी उन्हाळा झाला, माझ्यावरचं सगळं छप्पर उडून गेलं देवा. कोणाला सांगू. अरे दुःख सांगायला तुझ्याकडे यावं लागतंय. आणि तू जर आम्हा गरीबांना दुःख देत असेल तर सांगायचं कोणाला देवा. हसू दे देवा. बारीकशा तोंडानं तुला काय शाप देऊ. आणि डोळ्यातलं पाणी पृथ्वीवर शरवीच्या वाळवंटात टप टप पडत होतं. आणि हृदयातनं एक टळटळाट निघला. शाप तोंडान दिला जातो, आशीर्वाद तोंडान दिला जातो. शाप तोंडान दिला जातो, आशीर्वाद तोंडान दिला जातो. आणि टळटळाट इथून दिला जातो. शाप जर भेटला तर त्याला उशाप आहे, पण टळटळाटाला उशाप नाही. लक्षात घ्या, गोरगरिबाचे टळटळाट घेत जाऊ नका. गोरगरिबाचा टळटळाट देवाला सुद्धा फेडावं लागते. आणि तोंडातून डोळ्यातून पडलेल्या, तोंड चुकून बोललो, डोळ्यातून पडलेल्या थेंबाचा हृदयाच्या स्पर्शी राजूबुवा टळटळाट. अरे स्वतःच्या लेकराची चिता या डोळ्यांनी पाहिली, काय दुःख या माईला कळतंय. तितकं दुःख देण्याची ताकद तुझ्या मायबापाला माझ्यात नाही. पण मला जितकं झालंय तितकं तुझ्या मायबापाला होईल, तितकं तुझ्या मायबापाला होईल. बघा गरीबाचा सुद्धा शाप शिकारा लागला, टळटळाट शिकावा लागला. आणि जनाबाई श्रुती नावाच्या पत्रकार माऊलीला सांगतात, श्रुती माते विटेवरच्या मालकांनी 7व्या अवतारात केलेले हे भीषण चूक आहे. या चुकीचे पडसाद एका गरीबाच्या आईला पोरखं केलं, गरीबाचं पोरग मारलं, तिला किती दुःख झाले. तद्वज्ञायानं देवकीच्या पोटी जन्माला आला. याला वाट लावताना सुद्धा तितकंच दुःख वसुदेव देवकीला. 11 वर्ष 53 दिवस माई पशीन बापा पशी ठेवलं नाही. कोणाची तर नेऊन ठेवलं ते पहिल्याकडे. आवाज आवाज आवाज. वैकुंठी सहारी, वैकुंठी सहारी, वैकुंठी सहारी, वैकुंठी सहारी, वैकुंठी सहारी, वैकुंठी सहारी, वैकुंठी वैकुंठी सहारी, 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 वैकुंठी सहारी,
याच्याकरता आई वडील सोडावं लागले, याच्याकरता आई वडील. श्रुती हुशार आहे महाराज. किती वेळ राहिलाय आपला? 1 तास. परिसोड माफी वाटते. 21 किलोची पायली. असू द्या तुमच्या आकाराने. मग गोकुळात का? दुसरा मुद्दा. श्रुती हुशार आहे महाराज. आपलं शास्त्र आहे ना, आपलं पुराण आहे ना, आपला वेद आहे, आपले वेद आहेत आणि आपला संप्रदाय हे पुराव्याशिवाय मान्य करीत नाही. आपल्या संप्रदायाला आधार लागतो. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. आपल्या संप्रदायात आधाराशिवाय नाही बोललं पाहिजे. आधाराच्या व्यतिरिक्त बोलणं म्हणजे चव्हाट्यावर केलेल्या गप्पा होत्या त्या. मग यशोदेकडं का? मग यशोदा माहेरात असताना तिच्याकडे का नाही गेले? गोकुळातच का? काय पावित्र्य असेल त्या गोकुळात? काय पावित्र्य? आपल्याकडे गायीवर बोलल्या जातं, माईवर बोलल्या जातं आणि मातीवर बोलल्या जातं. खरं तर 3 जाण ठेवल्या पाहिजे. गायीची जाण ठेवावा, माईची जाण ठेवावा आणि मातीची मान ठेवावा, जाण ठेवावा. आपल्या मातीची बी जाण असली पाहिजे. एक जण म्हणला महाराजायला आणि मातीला काय संबंध आहे? मी म्हणलं सुंबळ्या आहेस का काय रे तू? तुला अकलीचा कांदा आहे का? महाराज जर असेल तर त्यानं देवापेक्षाही मातीवर जास्त प्रेम करायचं. मातीवर जास्त प्रेम. सांगू तुम्हाला, भारत देशातले सगळे पुढारी एका जागेवर आणले. सगळे पुढारी, हे मोठमोठाले मोठ्याल्या गाड्या आहेत फिरतात ना, हे सगळे पुढारी. अमेरिकेतले सगळे पुढारी आणि जपान देशातले सगळे पुढारी. ते जरा महासत्ता देश आहेत ना, बाकीचं जाऊ दे, आपल्याला काय घेणे. या तिन्ही देशातले राजूबुवा सगळे पुढारी जर संस्कृती संपन्न भारत देश आपला सर्व देशात उच्चांक, हे सगळ्या तिन्ही देशातले पुढारी एकत्रित आले आणि त्याला एकच म्हणलं 5 किलो गहू तयार करा. करता येतात काय रावर? नाही. ज्वारी, मका, तांदूळ नाही. मग कोण तयार करते? माती. मग महाराजाला संबंध का विक्रमबुवा? त्याचं कारण आहे, सनातन जिवंत ठेवायची ताकद फक्त मातीत आहे. ची ताकद कोणात आहे? मातीत आहे. मातीत. माती जर संपली ना राजूबुवा तर आपल्या माळी राहणार नाहीत. माती दूषित झाली ना मग ती गहू ज्वारी देणार नाही. आणि माळ जिवंत ठेवण्यासाठी कोणता आहार असतो? शाकाहार. आणि शाकाहार कुठून उत्पन्न होत असतो? मातीतून. म्हणून मातीवर प्रेम करा. एक लक्षात ठेवा, नौकऱ्या देणं कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नौकऱ्या देणं कोणाच्या बापाची जहागिरी नाही. जगात असा कोणी माईचा लाल नाही की त्यानं छाती ठोकून सांगावा की भारतातल्या सगळ्या पोराला नौकऱ्या देईल. डोकं खराब झालं का त्याचं? जर एका तालुक्यामध्ये 300 कलेक्टर झाले तर जिल्ह्याला किती असते रे? ॲडिशनल एक नुसता कलेक्टर, विभाग, प्रांत वगैरे 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 सगळे असते ना, अपर वगैरे काय अधिकारी. शिक्षण कमी असल्यामुळे तितकं मला ज्ञान नाही, तेवढा काय अभ्यास नाही, आपलं शिक्षणच कमी आहे ना. चला, एका तालुक्यानं जर 1000 शिक्षक दिले तर कुठं लागायचे? कुठं ते काळे गुरुजी कुठं लागायचे? म्हणून तुम्हाला 2 टायमाची भाकरी द्यायची ताकद फक्त तुमच्या काळ्या माईत आहे. फक्त तुमच्या काळ्या माईत आहे. एक सांगेल ये नटराज तरुण मंडळ, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, सुट्टीच्या दिवशी बापाचा आणि माईचा घाम पाहायला रानात जात जा रे. तुमची माय आणि तुमचा बाप जर काळ्या मातीत घाम टाकीत असेल तर ते घाम पाहायला कधी कधी शेतात जात जा. जात जा. रक्ताचा घाम तयार होतो. तो घाम ज्या वेळेला मातीत पडतो का त्यावेळेला त्या मातीतून मोती तयार होत असतात. सनातन जिवंत ठेवायची ताकद मातीत आहे. म्हणून मातीवर प्रेम करा.
एक जण म्हणला गाईचा काय संबंध आहे, आता बैलाची गरज नाही, ट्रॅक्टर आहेत आमच्याकडं. पेरायला ट्रॅक्टर, नांगरायला ट्रॅक्टर, वखरायला ट्रॅक्टर, माल घरी आणायला ट्रॅक्टर, मग गाईवर प्रेम कशाला करायचं? त्याला म्हणलं सोमळ्या, माणसं बिमार पडल्यावर डॉक्टर कडे जाते, वैद्यो नारायणो बाबा. मी आजारी पडलो की जालना हॉस्पिटलला जात असतो उशे साहेबाकडे, वैद्यो नारायणो नमो नमः. माणूस आजारी पडला की कोणाकडे जायचं? डॉक्टर कडं. राजीबुवा, काळी माय आजारी पडल्यावर तिला एकच डॉक्टर आहे, गाईचं शेण आणि गोमूत्र. गाईचा मातीचा आजार दुरुस्त करायची ताकद गाईच्या, बैलाच्या, म्हशीच्या शेणात आहे. म्हशीला पण वाईट नाही म्हणलं, बैलाला सुद्धा वाईट नाही. हा, मला शेळीच्या बाबतीत पुरावा सापडला नाही, तरी मी मेंढ्या शेतात बसीत असतो. हो, शेतात मला नाद आहे शेतीचा. मला देवापेक्षा जास्त शेती आवडती. योगजन म्हणला काय गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात, देवापेक्षा शेती मोठी असती का? त्याला म्हणलं सोंबळ्या, येड्यावानी करू नकोस तू, जरा ऐकून घेत जाय ना. तू काल परवा माळकरी झाला चावण गेल्यावर. हो, तुला आता फुकून दिलं तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास येईन तू. आणि तू आमच्या नाकातून पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही काय? आम्हाला शेपटी आल्यात का आता? तुलाच आकलीचा कांदा नाही का? देवापेक्षा शेती आवडावी, कारण शेतीतला सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर आचार गोड होत असतो. आचार गोड झाला की विचार गोड होत असतो, आणि ज्याचे विचार गोड आहेत महाराज त्याला देव कळत असतो, त्याला संत कळत असतात. म्हणून देवापेक्षा शेती आवड जावं माणसाने. महाराज का गायीवर प्रेम करायचं? तर शेतीचा आजार दूर करण्याची ताकद गायीत आहे. आता माईवर प्रेम का? कशामुळे माईवर प्रेम करायचं? महाराज रक्ताचा घाम करून मातीत टाकतात तेव्हा शेती पिकते, आणि रक्ताचं दूध करून जेव्हा आई आपल्याला पाजते त्यावेळेला गिरगावकर इथं कीर्तन करण्याच्या लायकीचा झालाय. हो, तिच्या रक्ताचं दूध पेलंय म्हणून तुमच्या पुढे कीर्तन करण्याची योग्यता प्राप्त झाली. कितीतरी उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. नाईवर प्रेम करा, गाईवर प्रेम करा, मातीवर प्रेम करा. एक जण म्हणला महाराज शेती शेती सांगायले, शेती कुठं परवडायली का? मी म्हणलं सांग ना, इकरी आहे का? तर शेती जर परवडत नसेल तर इकरी आहे का शेती? आणि इकरी निघल्यावर चर्चा व्हायच्या आधीची इकती का नाही? चर्चा व्हायच्या आधी उजडायला सौदा झाला, मला घ्यायची होती, माझ्या शेजारीच होती, मला कळीलच नाही. तुला कसं कळवायचं? तू आत मागत होता ना. हा, तुया पुढे गेले ते पुढे गेले. हा, नुसत्या बाभळा जरी वाहड्या तरी शेती परवडते. शेती विकू नका रे ए नटराज मंडळ. बायका जरी फटाकड्या भेटल्या तर त्या शेंदाड्या यायचं ना काय ऐकू, त्याला गदळ असतात काही काही. नालायक काही कायला बायका भेटल्या, फॅरन लवलीसाठीच जमीन इकायला लावली. हो, तशी भेटली असेल तर देवानं तिला पिराला कापाव. हरामखोर कुठली, जमीन इकायला लावली. कोणाकोणाच्या पोरीचे लग्न राहिले असतील तर तुमच्या पाहुण्या रावण्याकडे 10-5 एकर जमीन एखाद्या पोराला असेल त्याला पोरगी द्या, लिहून घ्या. 10 वर्षाचा काळ काय येणार आहे तर मी अगोदर सांगितलं, नोकऱ्या कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हो, 10-5 एकर जमीन असेल तर देत जा. हल्ली असं ऐकायला भेटलं, मी तर बायोडाटाच पाहिला, मुलाला आई वडील नसावे. ऊस लावावा आणि त्या ऊसाचा रस असा आवडीनं प्यावा. आरामखोर आवला तुम्ही टाळ्या वाजवायला याला. चुकीचं बोलतोय का मी? कोण्या समाजाचा पोरगी शेतात जाणार नाही, आणि इकडच्या बांधाला पुरीचा बाप पुरायचा, मसुबा मांडायचा.
देशाला वाचवायची ताकद फक्त शेतकऱ्याची. विठाला विठाला. या देशात ढवळे कपडे घालून संध्याकाळी रंगारंगाची पिणारे या देशाला वाचित असतील का? या देशाला वाचवायची ताकद फक्त माझ्या शेतकरी राजात आहे. त्याचा असा सूड घेऊ नका. पित्र घालाय पुरती संपत्ती राहणार नाही. हराम खोराकडची शेतकऱ्याचा पंगा घेऊन द्या. विठाला विठाला विठाला. यशोदेकडे का गोकुळात का? एवढा पुरावा वेळ संपल्यावर सांगा बरं मला. हो सांगा, वेळेत सांगा. जरा ज्ञान नाही, अशिक्षण कमी असल्यामुळे घडी कळत नाही. नाही ऐकत असं आपण आपलं स्पष्टोक्ती दिली पाहिजे माणसाला. आपण काय फारसा असं शिकलेला माणूस नाही. शिकलो असतो ती एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणतं कमी मला. हो ना. चला आमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरची तुमच्या जिल्ह्यात सही चलती का? नाही. तिथून तुमच्या जिल्ह्यात नाही बसला का तुमच्या पुढे, मग अजून कोणता कलेक्टर हो? काय येडवणी आहे का नाही? माणसं शिकले नाही म्हणजे पागल असतात का रे? जे शिकले नाही त्यांनी सगळ्या भावाच्या लेकरायची लग्न होस तरी एकत्रित राहिले. हे लय शिकलेले हळद फेटायच्या आधी व्हायला निघले. दोनच तोंडन खेचडीन बोंड गेले बोंबलत शहराला. तिथं उडाल्यावर पुन्हा इकडे बोंबलत आले. येठण घालता येणं, पास वावता येणं, काहीच रूम न धरता येणं. मग खाल्ली नदीकडची इकून निघला. मग तिकडे वाचमन की करायला आणि इठा उचलायला. विठाला विठाला. हे नटराज मंडळ ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावकर. अज्ञानी असेल, शिक्षण जरी कमी असेल तरी प्रचंड शास्त्राची पुस्तकं वाचली. त्याच्या आधारावर सांगतो, ज्याच्या नावानं विधभर जमीन असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. विठाला विठाला. चला देवाला आई वडील सोडावं लागलं वैकुंठीचा आरी यशोदेच्या घरी. पण यशोदेकडे का? पुरावा आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये वास्तुपूजा करण्याचं ठरलंय. घर बांधलं की वास्तुपूजा. लालाजी वास्तुपूजा ठरली. वास्तुपूजेसाठी गाय लागते. शक्य असल्यास घोडं लागतंय. घोडं पुरीत नसते. फक्त 24 तास बांधायचं आणि गाय 24 तास तिथे ठेवायची. आणि कायमस्वरूपी ठेवली, कायमस्वरूपी जर वास्तूत गाय दारात ठेवली तर जगातला कुठलाही मंत्र म्हणायची गरज नाही. कुठलाही मंत्र करायची गरज नाही. आणि गाय जर रात्रभर नाही ठेवली तर माझ्यासारखे 100-200 महाराज बी जरी तुम्ही बंगल्यात पुरले आणि त्याच्यावर फरची घातली तरी तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. जाग्यातला दोष काढायची ताकद गायीत. किती? एका. किती गायीत? एका गायीत. एका. मग यशोदेकडे गायी किती होत्या? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख, मला जेव घाल यशोदे घरा थोडे थांब, मला जेव घाल. 9 लाख गाई होत्या. याच्यात आपलं वर्णन केलं बरं का. आपलं खाद्य वांगे भाजून भरीत करी. हो द्या माग पुढं. आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा. काय आपलं वर्णन. आपलं खाचं शिका. कोरोनानं थुतरी थांबली आपल्या. आपलं खाचं शिका. आपलं. तिथं जुन्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना विचारतोय, तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला लोक भिकारचोट म्हणत होते. गुळाचा चहा पिणाऱ्याला लोक हे त्याला काय ताकद आहे, आणि ते साखरेचा पिऊ शकतो का, त्याच्या इथं पैसे आहेत का, आणि असले तर खर्चायची दम आहे का त्याच्यात. साखरेचा चहा पठ्ठ्यान प्यावा असे फुगराट बोंबलत होते. आणि आता ज्याचे इथं जास्त पैसे ते गुळाच्या टपरी पशी, इथे सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल. सेंद्रिय गुळाचा. आणि मी काय चहा प्यायला गेलो नाही. मला लोक पाचतेत ना, मी कशाला जाऊ टापऱ्या टुपऱ्यावर. आकड्याचं कणीस खाणार बुरखुंड खात असतं वय. मी त्याला विचारलं, का रे दादा सेंद्रिय गुळाचा चहा? हो महाराज, तुम्हाला कशाला खोटं बोलू, सेंद्रिय गुळाचा चहा आहे. तुझ्याकडे शेती आहे का? म्हणला नाही. मग बायकोच्या टाळूवर ऊस लावला होता तो.
तू इथं गुंठाभर शेती नाही सुंबळ्या आणि तू सेंद्रिय खताचा आम्हाला सांग तू. अरे यम तुला इतका हानीन म्हणलं इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. विठाला माणसं सगळी जुन्यावर आली. चला याच्यात वर्णन आहे जुन्याचं. 9 लाख गायी होत्या. एक गाय एक घर शुद्ध करते का नाही, एक वाडा शुद्ध करते. मग इथं किती गायी होत्या? 9 लाख. चला त्या कुठं होत्या? गोकुळात. कोणाकडे होत्या? नंदाकडे. नंद किती होते? 9. महानंद कोण? नंदराज. बाकीचे 8 घरी गेल्यावर पहा, घरी गेल्यावर पहा 8 नंद कोणते कोणते आहेत. चांगल्याच ऐक जा, अभ्यास करणाऱ्या लोकांचं भागवत ऐक जा. हा वह्या घेऊन नाही. इति श्रीमन महाभागवते पुराण आजामेळ चरित्रायाम कथा प्रसंगो अध्याय हरे नमः. काय सुख सांगतात राजा परीक्षिती. काय आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. लागली लाईट आली, कूलर चालू झालं. आज सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. नांदेड सोडून दिलं, गाडी परभणीत थांबली. मरतेन सुंबळ्या माणसं पुढते मरतेन. तुला आज मजा वाटायली पाकिट घ्यायची, पण यम इतका रस वतीन एक छिद्र ठोणार नाही त्याच्यात लोखंडाचा रस टाकायला. विठाला विठाला